अपंग असलेल्या चुलत भावाला शेतात जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे नांदेड जिल्ह्यातील आमदार राजेश पवार यांच्या विरुद्ध चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। आमदार राजेश पवार आणि त्यांचे चुलत भाऊ श्रीराम पवार यांच्यात शेतीचा वाद न्यायप्रविष्ट आहे। श्रीराम पवार आणि त्यांची पत्नी आपल्या शेतात काम करत असताना आमदार राजेश पवार, त्यांची पत्नी आणि इतर 7 ते 8 जण शेतात जेसीबी मशीन घेऊन आले। श्रीराम पवार यांच्या शेतातील बांबूची झाडे तोडण्यास सुरुवात केली। श्रीराम पवार आणि त्यांच्या पत्नीने विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात दिल्याची तक्रार आहे। जून 2023 मधील ही घटना आहे। या प्रकरणी श्रीराम पवार यांनी नायगाव पोलिसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार दिली, पण पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने श्रीराम पवार यांनी न्यायालयात धाव घेतली। हा प्रकार दाखलपात्र गुन्ह्याचा असल्याने चौकशी करण्याचे आदेश नायगाव न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले। मार्च 13 रोजी न्यायालयाने हे आदेश दिले। या प्रकरणात स्टे मिळण्यासाठी आमदार राजेश पवार यांनी बिलोली अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली। राजेश पवार यांना स्टे मिळाल्याचीही माहिती आहे।